बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कथा एच काय झालं. एकटक ती तळ्याकडे बघत बसली होती. तिचं कुठं म्हणजे कुठंच लक्ष नव्हतं. तळ्याचा हा भाग तिला आवडायचा. इकडं फारशी वर्दळ नसायची. शिवाय या भागात झाडं होती. त्याची सावली जमिनीवरच काय तळ्यावर सुद्धा पडायची. झाडं जणू तळ्यात पोहायची, पाण्यावर हलायची. काठाच्या आसपास खूप सारी मोठाली दगडंही होती. दगडावर बसून तळ्याच्या पाण्यात रमायला तिला आवडायचं. सकाळच्या वाऱ्याच्या झुळकीबरोबर शहारणारं तळं, दुपारच्या उन्हात आईच्या पुढ्यात पडल्यासारखं शांत पडून असलेलं तळं, संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या सोनेरी प्रकाशात चमचमणारं तळं बघताना ती स्वतःला विसरायची. तळं जणू तिच्या जगण्याचाच एक भाग होतं. वेळ मिळेल तेव्हा ती इथं येऊन बसायची. 10-12 वर्षांची ती निरागस पोर निसर्गाचाच एक भाग असल्यासारखी तळ्याकाठी रमायची. आत्ताही ती अशीच एका मोठ्या दगडावर बसली होती. वाऱ्यानं केस भुरभुरत होते. घातलेल्या वेणीला दाद न देता बाहेर पडलेले. अंगावरचा फ्रॉकही हवा भरल्यासारखा फुगत होता. सवयीनुसार ती त्याला बसवत होती. पण लक्ष तळ्यात, पाण्यात, पाण्यात पोहणाऱ्या बदकांकडं. पोहणारी बदकं, त्यांच्या आगे मागे करणारी त्यांची छोटी छोटी पिल्लं आणि पाठीमागे पाण्यावर उठणाऱ्या झिगझागी रेषा बघताना त्याला गंमत वाटत होती. संध्याकाळची वेळ. झाडांच्या सावल्या पाण्यावर उतरलेल्या. सूर्य मुक्कामाला निघालेला. त्याची जाण्याची घाई. तरी जाता जाता आपले सारे रंग पाण्यावर सोडताना त्याने हात आखडला नव्हता. रंगांची मुक्त उधळण. तिची नजर एकटक पाण्यावर. एवढ्यात, तुझं नाव काय? 14-15 वर्षाच्या एका मुलानं विचारलं. दचकून तिनं पाहिलं. तिच्या जवळच्याच दगडावर बसलेला मुलगा तिच्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यांत कौतुक, आनंद. तुझं नाव काय? त्यानं पुन्हा विचारलं. ए, ती म्हणाली. ए काय? मी तुझं नाव विचारतोय. तो हसला. ए, ती पुन्हा म्हणताच तो आणखीनच जोरात हसला. ए काय? तुला त्याशिवाय काही बोलता येत नाही का? मी तुझं नाव विचारतोय. माझं नाव एच आहे. हे कसं नाव असेल हे? त्याला आश्चर्य वाटलं. पण माझं नाव एच आहे. सगळी मला एच म्हणून बोलवित्यात. ए कधी नाव असतं का? तो म्हणाला. संबोधन म्हणून ए वापरतात. म्हणजे बघ, ए ताई, ए आजी, ए दादा, ए काकू, मामी, मावशी, म्हणजे बोलवण्याआधी ए वापरतात. ते नाव कसं काय असू शकेल? पर माझं आहे. तिच्या डोळ्यांची धावपळ. आपण तुझं नाव ठेवूया. म्हणजे आजपासून तुझं नाव राणी. म्हणजे गोष्टीतली राणी? तिनं आश्चर्यानं विचारलं. म्हणजे एक राजा होता. त्याला होत्या 2 राण्या, एक आवडती एक नावडती. तसली राणी? मग मी आवडती का नावडती? तसं काही नाही, फक्त राणी. तुझं नाव काय? राजा. म्हणजे मी तुझी राणी? नाही ग, माझं नाव फक्त राजा आणि तुझं फक्त राणी. राणी? 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 तिचे डोळे चमकले. आवडलं नाही? आवडलं. मी सगळ्यांना सांगणार माझं नाव राणी. ती उठत म्हणाली.
चल जाऊया, अंधार पडायला लागलाय. ती उठून आपल्या वस्तीच्या दिशेने पळायला लागली. ए ए ए राणी, त्यानं बोलावलं, पण तिला ऐकायलाच आलं नाही. ती गेली. तो गावाच्या दिशेने गेला. ओठात पुटपुटला आणि हसायला लागला तो. या एची एक गोष्ट आहे. ए म्हणजे ती मुलगी. ती जन्मली आणि तिची आई वारली. एवढ्या मोठ्या जगात आपण आल्याची वर्दी देत तिने मोठा श्वास घेतला. दवाखान्याच्या भिंती हादरून गेल्या. त्या क्षणी तिच्या आईने आपला जीव घेणा श्वास सोडला. भिंतींनी श्वास रोखला. भिंती पांढऱ्या पडल्या. ना पोरीने आईचा जिवंत स्पर्श अनुभवला, ना आईला पाना फुटला. असं का झालं? या प्रश्नाला अनेक उत्तरं होती. पण शेवटी वास्तव एवढंच उरलं की पोरीनं आईला खाल्लं. पोरगी कसली? वैरीनच पोटाला आली ती. पांढऱ्या पायांची कुठली. आता कुणाकुणाची वाट लावणार कुणास ठाऊक. झालं. बापानं तोंड फिरवलं. बापाच्या आईनं स्वीकारायचं नाकारलं. शेवटी आईच्या आईनं तिचं मुटकुळं आपल्यासोबत नेलं. ते न्यावंच लागलं. पोरीला जन्म दिला होता. तिनंही पोरीला जन्म दिला आणि गेली सोडून. बसवलं आपल्या डोंबलावर. आजीनं सांभाळलं. हो, सांभाळलं. फक्त सांभाळलं. मरू दिलं नाही, एवढंच. ना माया, ना ममता, ना प्रेम, ना लळा. नको असलेलं लोडणं वागवावं तसं तिला वागवलं, वाढवलं. म्हणजे ती वाढली आपोआपच. मातीत पडलेलं बी उगवतं ना, वाढतं ना आपोआप. किंवा रस्त्यावरचं कुत्र्याचं पिल्लूही जगतं, तसं ती जगली. तिचं बारसं केलं नाही, तिचं नावही ठेवलं नाही. आजी तिला ए पोरी, ही पोरगी असं म्हणायची. हळूहळू घरातले सगळे ए पोरीच म्हणायला लागले. दुडू दुडू चालणारी तिची पावलं घराबाहेर पडली. तिथून तिची पावलं रस्त्यावर फिरू लागली. गावकीतून फेरफटका मारू लागली. आपल्या वस्तीच्या मागे रानावनात, शेतातून हुंदडू लागली. तळ्याकाठी विसावू लागली. कुणी तिला अडवलं नाही, कुणी विचारलं नाही, कुणीही चौकशीही फारशी केली नाही. एक मात्र झालं. तिचं नाव एच पडलं. तिलाही त्याचं फारसं काही वाटायचं नाही. तिला वाटायचं आपलं नावच आहे. सगळ्या वस्तीची झाली कामासाठी. जरा दुकानातनं चहा पावडर घेऊन ये. जरा पोराला घे. कुणी तिच्या कडेवर आपलं लेकरू ठेवायचं. कडेवर भरलेली घागर असावी तशी ती एवढीशी पोर एका बाजूला झुकून कडेवरचं पोर फिरवून आणायची. जरा डेअरीतनं दूध आण. किंवा जरा विजयाला शाळेत डबा देऊन ये जा. पळत जाऊन शाळेच्या गेटसमोर जाऊन उभी राहायची. घंटा झाल्यावर विजया दिसला की त्याला डबा देऊन परत यायची. शाळेची तिची ओळख एवढीच. अवघ्या 10-12 वर्षांची घरातली सगळी कामं करायला धावायची. घरातला केर काढायची, भांडी घासायची, मामाच्या पोरांना खेळवायची, शेण काढायची गोठ्यातलं, मामीला स्वयंपाकात मदत करायची, आजीचे पाय चेपायची, तिची दुखरी कंबर रगडायची, दुकानातलं काय हवं ते आणून द्यायची. बाकी रिकामा वेळ इकडं तिकडं फिरायची. असं हे सगळं तिचं चाललं होतं. एवढासा जीव रमायचा तो वस्तीमागच्या रानावनात, शेतात आणि तळ्याकाठी बसण्यात. तळ्यावरनं पळत पळत येताना आज तिला वेगळंच वाटत होतं. आपल्याला खूप काही महत्त्वाचं मिळाल्याचा आनंद तिला लपवता येत नव्हता. आजपर्यंत आपल्याला कुणीच असलं काही दिलं नव्हतं
ते राजानं पहिल्याच दिवशी दिलं. ती पळत पळत घरात आली आणि घराच्या उंबऱ्याला धडकलीच. उंबऱ्यात पाय अडकला आणि पडली. डोळं फुटलं का काय? सोप्यातच टीव्ही बघत बसलेली आजी ओरडली. अगं ये, कुठं लक्ष आहे ग तुझं? आजपासनं माझं नाव राणी आहे. मला ए नाही म्हणायचं. ए म्हणाली तसं आजी हसली. कुठल्या राजाची राणी बाय तू? राजाची नाही, नुसती राणी. दुसऱ्या दिवशी ए तळ्यावर गेली. दगडावर बसली. अगदी रोजच्या सारखीच, पण आज लक्ष तळ्यात. तळ्याच्या पाण्यात रमत नव्हतं. ती राजाची वाट पाहायला लागली आणि राजा आलाच. तिला आनंद झाला. राजाच्या खांद्याला अडकवलेली शाळेची बॅग बघून तिने विचारलं, शाळेतनं इकडंच आलास? होय. तुझं दप्तर कुठं आहे? कसलं दप्तर? शाळेची पिशवी ग. तू पण शाळेतूनच आलीस ना? मी शाळेत जात नाही. काय? राजाला आश्चर्य वाटलं. शाळेला जात नाहीस? का? मग काय करते दिवसभर? घरातली कामं करते. अगं पण शाळेला जायला पाहिजे. कशापायी? कशापायी जायचं शाळेला? शिकायला. कशापायी शिकायचं? कशापायी? कशापायी? त्याला काही सांगता येईना तरी तो म्हणाला, लिहिता वाचता येण्यासाठी. म्हणजे हिला कसं सांगायचं आता? त्याला समजे ना. त्याने मग आपल्या शाळेच्या बॅगेतून वही काढली, पेन काढला. वहीवर एक वाक्य लिहित म्हणाला, वाच. हे काय आहे? मला नाही वाचा येत, तू सांग. ती म्हणताच तो म्हणाला, मी दाखवू वाचून? दाखव. त्यानं ते वाचून दाखवलं. तू फार छान आहेस. ती हसायलाच लागली. आता हसायला काय झालं? तू फार छान आहेस हे तोंडानं सांगायचं, ते लिवाय कशाला पाहिजे? तो हसला. ती पण हसायला लागली. कितीतरी उशीर दोघं हसत राहिली. आता मी सांगतो ते वाच. वाचशील? ती म्हणताच त्यानं आपली मान हलवली. म्हणाला, सांग. काय वाचू? पुढं दिसतंय ते तळं वाच. पुढं तळं आहे पण लिहिलेलं काहीच नाही, मग वाचणार काय? म्हणजे तुला फक्त लिहिल्याला तेवढंच वाचा येतंय? होय, मला तेच शिकवलंय. पर मला तर बिन लिहिल्याला वाचायला येतंय. मग दाखव वाचून. तळ्याकडे एकटक बघत ती वाचल्यासारखी म्हणाली, हे तळं बघावं तर एकच आहे, पर सकाळी वेगळं दिसतंय, दुपारी वेगळं आणि संध्याकाळला तर तिसरंच. गायरं, म्हसरं, बैलं, डुकरं, बदकं, माणसं सगळी तळं आपल्या बापाचं असल्यासारखं घाण करतात. बाया कपडं धुत्यात. माझी मामी तर मला बाळाची हागलेली मुतलेली धुपटी धुवून आणाय सांगतीय. तवा तळं रडतंय, ढसा रडतंय, पण मला काय बी करायला येत नाही. रडून रडून तळ्याचं पाणी वाढतंय, कवा बी आटत नाही. तळं कुणाला येऊ नका असं म्हणत नाही, का कुणाला बुडवून मारत नाही. गावची घाण पोटात घेऊन बी तळं कुणावर चिडत नाही. राजा ऐकत राहिला वेड्यासारखा. हे तर कुठल्याच पुस्तकात लिहिलेलं नाही, तरी हिला वाचता येतंय. कल्पनेने वाचते ती. त्याला काय बोलावं सुचेच ना. त्यानं खिशातला मोबाईल काढला, तिचं बोलणं रेकॉर्डिंग करून घ्यावं म्हणून. तशी ती थांबली. काय करतोयस? तुझा फोटो काढतोय. काढ काढ. ती हसली, म्हणाली, माझ्या मामाकडं मोबाईल आहे, माझ्या आज्याकडे बी आहे,
पण माझा कधी कोणी फोटो काढला नाही. एकदा कोपऱ्यावरच्या पानपट्टीवाल्याच्या गण्यानं फोटो काढला तर मामानं त्याच्या थोबाडीच मारली. पर तू फोटो काढल्याला मी कुणाला सांगणार नाही. तू भिवू नकोस. मला काढलेला फोटो दाखव आणि लागलीच फुसून टाक, म्हणजे कुणाला कळणार नाही. त्याने तिचे खूप फोटो काढले, तिला दाखवले. तसे तिचे डोळे चमकले. म्हणाली, टीव्हीतल्या पोरीवाने आल्यात की फोटो. टीव्ही मधल्या मुलींपेक्षाही तू छान दिसेस. तिला खूप आनंद झाला. असं तर तिला एवढ्या वर्षात कुणी छान असं म्हटलेलं नव्हतं. दोघं एकमेकांना भेटायला लागले, बोलायला लागले, खेळायला लागले, पतंग उडवायला लागले. तो शाळा सुटायची वाट बघायला लागला. ती तर त्याच्या आधीच येऊन बसायला लागली. दोघांची छान गट्टी जमली. एकदा त्यानं विचारलं, तुला पाऊस आवडतो? हे काही विचारणं झालं. ती म्हणाली, पाऊस कुणाला आवडत नाही? चिमण्या, कावळं, झाडं, झुडपं सगळ्यांना आवडतो पाऊस. झाडं त्याला कुशीत घेत्यात, कावळं चिमण्या आपल्या पक्कावर झेलत्यात, मोर नाचायला लागतो, माती तर घमघमून उठत्या. पावसाचा जोर वाढला तर ओढे बडबडायला लागतात आणि नद्या तर फुगत्यात गरबार बाईवानी. आभाळातली ईजबाई दिवं लावत्या, ढग बाबा ढोल वाजवत्यात, सगळा गाव जित्ता होतोया. आणि तू? त्याने मध्येच विचारलं. म्या तर पावसात पाऊसच होतोय. पाऊस आल्यासारखी हात करून ती स्वतःभोवती फिरायला लागली. वेड्यासारखा तो पाहतच राहिला. किती काय काय समजतं हिला ना. त्याच्या मनात आलं, शाळेत असती तर सगळ्यांची बोलती बंद केली असती ना. त्यांच्या मैत्रिणीला नाव नव्हतं, ना शारीरिक ओढ, ना वासना, ना ती मुलगी होती ना तो मुलगा होता. 2 फुलांनी एकत्र यावं, 2 पानांनी एकमेकांशी लगटावं, तळ्यातल्या माशांनी एकमेकांना घासून जावं, किंवा पाण्यात पाणी मिसळून जावं, किंवा धुळीच्या कणांनी एकमेकांभोवती फेर धरावा. एवढं साधं, सरळ, निष्पाप, निष्कपट त्यांचं भेटणं होतं. पण लोकांनी त्याला वेगळाच रंग दिला. वेगळंच नातं त्यांच्यामध्ये पाहिलं. त्यांच्या निरागसपणात विष कालवलं. एकदा एक नाजूक छोटंसं फुलपाखरू तिनं आपल्या तळहातावर घेतलं. म्हणाली, राजा बघ, किती देखणं आहे ना फुलपाखरू. बघ. हात नको लावूस. लय हलक्या बोटानं धरावं लागतंय ते, नाहीतर लागलीच मरते ते. मग त्यानं तिचा हात हळूच आपल्या हातात घेतला. तिचा हात खरबरीत, त्याचा तळहात साईसारखा मऊशार. देहभान विसरून दोघं फुलपाखरू बघत होते. श्वासाचा सुद्धा आवाज ऐकू यावा एवढी शांतता. नजर फुलपाखरावरून आणि हातात हात. एवढी तल्लीनता की या जगाशी आता या क्षणी त्यांचा काही संबंधच नव्हता. त्यांचं एक वेगळंच विश्व होतं त्यांच्यापुरतं. दोघांचीही मनं फुलपाखरानं जोडून घेतली होती. फुलपाखरू निर्धास्त, भयमुक्त होतं. जगातल्या कुणाचीच त्याला आता भीती नव्हती. तळ हातावरून फुलपाखरू आणि हाताखाली राजाच्या कोमल, मऊ, मुलायम तळव्याचा स्पर्श. दोन्ही अनुभवताना एची जणू समाधीच लागली. सगळा स्पर्श आतपर्यंत झिरपत होता. तर राजाच्या मखमली तळव्यावर तिचा ओबडधोबड रापलेला हात. राजाच्या मनात क्षणभर चमकून गेलं. एवढे ओबडधोबड हात असणाऱ्या राणीचं मन एवढं कोमल कसं? किती हळुवारपणे हिनं हातावर फुलपाखरू बसवून घेतलंय. दोघं शांत, स्तब्ध, स्थिर. तसं फुलपाखरूही शांत, स्थिर. तिघांचा जीव जणू एक झाला होता. फुलपाखरालाही तिच्या तळहाताचा खरबरीत स्पर्श आवडला होता की काय कुणास ठाऊक. स्पर्शापेक्षा भावना महत्वाची असावी त्याच्यासाठी.
विश्वास महत्वाचा असावा. जणू वाऱ्यानेही श्वास रोखून धरला होता. झाडं स्तब्ध, एकही पान हलत नव्हतं झाडांचं. आणि एवढ्यात आरडाओरडा करत कसल्या कसल्या घोषणा देत तरुण मुलांची एक झुंड त्यांच्या बाजूने आली. एखादी वावटळ यावी तशी ती झुंड त्यांच्या भोवती जमली. त्यांना काही समजायच्या आतच त्यातल्या काही दांडग्या तरुण पोरांनी दोघांना बखुटला धरून वेगळं केलं. दोघं धडपडली, घाबरली, एवढी की ओरडायचं भानही त्यांना राहिलं नाही. काय होतं हे समजलंच नाही. काय चाळ चालल्यात र भोसडीच्या हो, एकटा म्हणाला. एला हिसडून दुसरा म्हणाला, झिपरे भटावरचं दूध अजून सुकलं नाही की ग आईनं पाजल्यालं, आणि ह्या वयात ही थेर करायला लागली आहेस बाई. 2 कानाखाली लाव तिच्या म्हणजे कळल, तिचा तिरस्करानं म्हणाला. आणि त्यानं राजाच्या गुडघ्यावर आपला गुडघा मारला. राजा कळवळून आई ग करत खाली वाकला. तसा पाठीमागच्यानं त्याच्या ढुंगणावर लात मारली. अजून मिसरूड फुटलं नाहीत की रे भडव्या, आणि पोरगी खेळतोच बाई. खाली पडणाऱ्या राजाला पुढच्यानं वरच्या वर सावरलं आणि तोंडावर बुक्क्या मारल्या. तोंडातून रक्त आलं तसा तो म्हणाला, पुन्हा कुठल्या पोरीवर दिसलास तर हाडं खिळखिळी करून टाकीन, समजलं काय? आता नीट घरला जायचं. हुकमी आवाज आला. चला ना बघूया, आणि किती सापडतात घुटरघू करणारी पोरं, चला बघूया. आणखी एक टिंगल करणारा आवाज गुरगुरला. भडवी व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. व्हॅलेंटाईन डे? गोळ्या घालायला पाहिजे तशा कुळबुडव्यांना, नाही ते थेर करायला लागल्यात. झुंड निघून गेली. जणू पुढची दहीहंडी त्यांना फोडायची होती. आपली संस्कृती जपायची होती त्यांना. येणं पाहिलं. राजा लंगडत लंगडत पळत चालला होता. फुलं पाखरू कुठे गेलं? तिच्या मनात आलं आणि मनानंच सांगितलं, गेलं असेल ओढून. जाणाऱ्या राजाकडे पाहत तिनं गालावरची आसवं पुसली. घरी जाण्यासाठी तिनं फ्रॉक झाडला तर हाताला काही चिकटल्यासारखं वाटलं. तिनं पाहिलं तर चिरडून गेलेलं फुलपाखरू फ्रॉकला चिकटलेलं. एक पंख आणि कणभर ओला लगदा, दुसऱ्या पंखाचा पत्ताच नव्हता. आता मात्र तिला हुंदके आवरता येत नव्हते. कुणाच्या तरी गळ्यात पडून रडावं वाटत होतं, पण तिच्या आयुष्यात तशी व्यक्तीच नव्हती. तिला मिठी मारावी आणि मोकळं होऊन जावं. कुठं शेण खाया गेलतीस? घरात आल्या आल्या आजीनं कान पिरघाळला आणि पाठीवर धपाटाच घातला. ही थेर चालल्यात वय तुझी, म्हणून पळती या स्थळाकडं? कुणासंग बसली होतीस? अगं बोल की, आता का दातखीळ बसली? आजीनं आणखीन एक गुमका घातला पाठीत. ऐक ऐक. आई गेली मसनात. एच्या रडण्याकडे दुर्लक्ष करून ती म्हणाली, तुला बी का नेली नाही संग कुणाला ठाऊक? आमच्या गळ्याला फास कशी सांभाळायची ग तुला? कशी सांभाळायची? लोक तोंडात शेण घालतात की आमच्या. ते काय नाही, उद्यापासनं घराबाहेर पाऊल तर टाक, मग बघ जीवच घेतो का नाही तुझा ते बघ. एला आपलं काय चुकलं, आपण काय केलं, आजीनं का मारलं आपल्याला, तळ्यावर येऊन त्या माणसाने का मारलं, काहीच समजत नव्हतं. रडून रडून ती झोपली. तिला कुणी पोटाशीही धरलं नाही, कुणी जेवही म्हटलं नाही, ना मामानं ना मामीनं ना आजानं. एवढं एकटं तिला कधीच वाटलं नव्हतं. त्यानंतर तिचं बाहेर जाणं बंदच झालं. काय रे राजा, रक्त केवढं येतंय? कुठं पडलास की ॲक्सिडेंट झाला? काय झालं काय? रक्ताळलेल्या राजाला दारात पाहून राजाची आई घाबरली. 2 पावलं पळत जाऊन तिनं त्याला आपल्या मिठीत घेतलं. राजाचं शरीर थरथरत होतं, चेहरा भयभीत झालेला. काय झालं रे, काय झालं? त्याला आणून तिनं सोफ्यावर बसवलं. त्याच्या जवळ बसून तिने विचारलं,
सांग ना काय झालं. मारलं त्या लोकांनी. राजाने हुंदका दिला. मारलं? कोण? का? कशासाठी? तू 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 काय केलंस? अगं अगं त्याला आधी शांत होऊ दे. किती प्रश्न विचारतेस. आधी त्याला प्यायला पाणी आण बघू. एका हाताने टिपवाय पुढे ओढून दुसऱ्या हातातली प्रथमोपचाराची पेटी त्याने टिपवायवर ठेवली. डेटॉलच्या बोळ्याने जखम साफ केली. फार नाही लागलं, काळजी करू नकोस. राजाने बोलण्याचा प्रयत्न केला तर दातातून रक्त येत होतं. अरे बापरे, दात पडला इथला. याला मी डॉक्टरकडे नेतोय ग. बायकोला सांगून राजाला उचलून त्याने त्याला गाडीवर बसून दाताच्या डॉक्टरकडे नेला. त्याचा एकंदरीत अवतार पाहून डॉक्टर म्हणाले, काय झालं? कुणी मारलं की काय तोंडावर? कुणीतरी मारलंय, राजाचे वडील म्हणतात. म्हणजे ही पोलीस केस आहे, पोलिसांना कळवायला हवं, डॉक्टर म्हणाले. नंतर काही राडा नकोय मला. डॉक्टर, तसं काही होणार नाही. आधी तुम्ही याच्या जबड्यातून येणारं रक्त थांबवा, मग पुढचं बघू. पडलेल्या दाताच्या ठिकाणी डॉक्टरांनी औषधाचा गोळा ठेवला. इंजेक्शन दिलं, औषधं लिहून दिली. म्हणाले, जास्त बोलू देऊ नका, काही खायलाही देऊ नका. 2 तासांनी काही पातळ द्या प्यायला. हवं तर आईस्क्रीम द्या खायला. आणि हो, पोलिसांना कळवा बरं का. का मी कळवू आत्ता? नको नको, राजाचे बाबा म्हणाले. प्लीज नको आता सांगायला. एकतर तो घाबरला आहे, पुन्हा त्याला बोलायचं नाही. त्याच्याकडून नीट समजल्यावर बघतो काय करायचं ते. दुसऱ्या दिवशी राजाच्या बाबांनी त्याला विचारलं, आता सांग सगळं. कुणी मारलं तुला? त्या ओळख्यातल्या माणसांनी. का मारलं? घाबरून त्याच्या आईनं विचारलं. तू तू काय केलंस? मी काही नाही केलं. तरी मारलं? हो, मारलं, खूप मारलं. कोण माथेफिर होते ते? बाबा रागाने म्हणाले. आता पोरांनाही टार्गेट केलंय की काय? मोकळा श्वास घ्यायलाही बंदी आहे की काय? हरामखोर मस्त वाल झाले. एक मिनिट थांबा. त्यांना थांबून राजाच्या आईनं राजाला विचारलं, तुला मारलं तेव्हा तू कुठं होतास? मी तळ्यावरच्या दगडावर बसलो होतो. तळ्यावरच्या दगडावर? तिथं काय करत होतास? तिनं आश्चर्यानं विचारलं. तुझ्याबरोबर आणखी कोण होतं? राणी. राणी? आई ओरडलीच. ही कोण राणी? तुझ्या शाळेतली की वर्गातली? नाही, तळ्याजवळच्या वस्तीतली. शी, आई एकदम शिसारी आल्यासारखी म्हणाली. त्या वस्तीतल्या पोरीबरोबर होतास तू? फार चांगली आहे ती आई. डोकं तुझं. कुणाची आहे ती? मला माहीत नाही. तिचं नाव ए आहे. ए नाव? आता तर तू राणी म्हणालास. मी तुझं नाव राणी ठेवलंय. बाई ग, एवढा मोठा झालास तू? तिनं आपल्या कपाळावर हात मारून घेतला. पण मला समजत नाही, त्या लोकांनी मारलं का? बाबांनी विचारलं. मला सांग, मारताना काय म्हणत होते ते? काही समजायच्या आत आल्याबरोबर त्याने आम्हा दोघांना बडवायला सुरुवात केली. लाथा बुक्क्या घातल्या, मारलं, शिव्यासुद्धा देत होते ते. आम्ही एवढं घाबरलो की आम्हाला काही समजतच नव्हतं. मारल्यानंतर जाताना ते म्हणाले, पुन्हा दिसला दोघं तर खून करण एकेकाचा, गोळ्या घालीन, असं ते म्हणाले. आणि काय म्हणाले? व्हॅलेंटाईन डे बद्दल बडबडत होते. अच्छा,
म्हणजे संस्कृती रक्षकवाले होते ते. बाबा म्हणाले, प्रेमाला विरोध ही त्यांची संस्कृती, दिसेल त्याला बडवणं ही त्यांची संस्कृती, मारणं, झोडपणं, शक्ती प्रदर्शन करून दडपशाही निर्माण करणं ही त्यांची संस्कृती. संस्कृतीच्या नावाखाली हुकुमशाही चालवत आहेत ते. बाबा चिडले होते. बाबांना एवढं चिडलेलं राजानं कधीच पाहिलं नव्हतं. लोकशाहीच्या चिंध्या करतायत हे, आणि म्हणे संस्कृती रक्षक. तुम्ही आधी शांत व्हा. राजाच्या आईनं त्यांना शांत केलं. राजाला ती म्हणाली, ही माणसं फार वाईट डूक ठेवतात बाबा. सतत टेहळणीवर असतात ते, संधीची वाटच पाहत असतात. पुन्हा तू त्या राणीला भेटू नकोस हं, नाहीतर तुला गोळ्या घालतील ते. घाबरलेल्या राजाच्या आई वडिलांनी राजाचं गावच सोडलं. पुण्याच्या हॉस्टेलमध्ये ठेवून तिथल्याच शाळेत घातलं. आपल्या परीनं त्यांनी प्रश्न सोडविला. हॉस्टेलला सोडून येताना त्याने आवर्जून सांगितलं, इथंही ते संस्कृती रक्षकवाले आहेतच, तेव्हा पुन्हा असं काही वागू नकोस बाबा. उगा जीव धोक्यात घालू नकोस. वर्षभरानंतर राजा सुट्टीला आला. सहज म्हणून तळ्यावर गेला. वाटलं होतं राणी भेटेल, पण नाही भेटली. राणीचं काय झालं असेल? जीव गलबलला त्याचा. वस्तीवर जाऊन त्यानं एका बाईला राणीबद्दल विचारलं, तर राणी कोण हेच तिला माहीत नव्हतं. त्यानं विचारलं, मग एचं घर कुठलं, कुठं भेटेल ती? ती कुठे भेटेल बाबा आता? ती बाई म्हणाली, एचं लगीन लावलं तिच्या आजीनं. काय? त्याचा विश्वासच बसेना. एवढ्या लहान वयात? होय, लहान होती, पर कुठल्या तरी पोरग्याच्या मागं लागली ती म्हणून तिच्या आजीनं 2 पोरं असलेल्या गड्यासंग लगीन लावलं तिचं. आत्ता कुठे आहे ती? माहीत नाही लेकरा. ती म्हणाली, म्हणत्यात यारासंग पळून गेली. कोण म्हणत्यात तिनं जीव दिला. कुणाला ठावं काय झालं तिचं. तळ्याकाठी येऊन राजा जोरात जोरात ओरडला, ए राणी! शून्य होऊन तो दगडावर बसला. कितीतरी फुलपाखरं अवतीभोवती फिरत होती. त्यातलं एक त्याच्या मनगटावरच येऊन बसलं. त्यानं ते हळूच आपल्या तळहातावर घेतलं. भरल्या डोळ्यानं तो फुलपाखरू पाहत राहिला. हळूच म्हणाला, ए राणी, बघ ना, बघ, फुलपाखरं शोधतायत तुला, बघ. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.